नमस्कार. जरा डोळ्यासमोर आणा एक भव्य प्राचीन यज्ञ, जिथे अग्नीच्या ज्वाळा आकाशापर्यंत पोचतायत, मंत्रोच्चारणींनी सगळं वातावरण भारलेलं आहे आणि तिथे होणाऱ्या प्रत्येक लहान सहान गोष्टीचं एक वैश्विक महत्त्व आहे. हे फक्त विधी नव्हते, तर ते विश्वाचं संतुलन साधण्याचं एक प्रकारचं कॉस्मिक इंजिनिअरिंग होतं. पण मग प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या रचनेत प्रत्येक गोष्ट अगदी अचूकपणे पार पाडण्याची जबाबदारी कुणाची होती? या वैश्विक इंजिनिअरिंगचा खरा सूत्रधार, तो प्रत्यक्ष तज्ज्ञ कोण होता? चला मग या तज्ज्ञाला शोधायला निघूया. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी त्याची इन्स्ट्रक्शन मॅन्युअल बघावी लागेल. आणि ती पुस्तिका दुसरी तिसरी कोणती नसून ते आहेत आपले प्राचीन हिंदू धर्मग्रंथ म्हणजेच वेद. तर वेदांमध्ये पण, खास करून यजुर्वेद, हा जणू काही यज्ञासारख्या विधींसाठीची एक स्पेशल हँडबुक आहे. यज्ञात कोणते मंत्र म्हणायचे, कोणती प्रक्रिया करायची, या सगळ्याचा तपशीलवार संग्रह आपल्याला यात सापडतो. आता यातही एक गंमत आहे बघा. यजुर्वेदाच्या दोन मुख्य शाखा आहेत. एक आहे कृष्ण यजुर्वेद, ज्याला प्राचीन ग्रंथांनीच अव्यवस्थित आणि अस्पष्ट म्हटलंय, म्हणजे जणू काही नोट्स काढलेले आहेत पण त्या जरा विस्कटलेल्या आहेत. आणि दुसरीकडे आहे शुक्ल यजुर्वेद, ज्याला सुव्यवस्थित आणि स्पष्ट मानलं जातं, अगदी नीटनेटकी, समजायला सोपी अशी संहिता. यजुर्वेदाची रचना पाहिली ना तर ती खूप इंटरेस्टिंग आहे. यात दोन मुख्य भाग आहेत. एक म्हणजे संहिता, जी सांगते काय म्हणायचं, म्हणजेच मंत्र, आणि दुसरा भाग म्हणजे ब्राह्मण ग्रंथ, जे सांगतात ते कसं आणि का करायचं, म्हणजेच त्या विधींमागचं लॉजिक आणि त्याचं सविस्तर स्पष्टीकरण. आता हे तर उघड आहे की इतका तपशीलवार आणि गुंतागुंतीचा ग्रंथ, ज्यात प्रत्येक लहान सहान गोष्टीचा हिशोब आहे, तो प्रत्यक्षात आणण्यासाठी एका खऱ्याखुऱ्या मास्टरची, एका स्पेशालिस्टची गरज होतीच. आणि हाच धागा आपल्याला घेऊन जातो आपल्या आजच्या तज्ज्ञाकडे. तो विशेषज्ञ म्हणजे अध्वर्यू पुरोहित. तर मग हा अध्वर्यू म्हणजे नक्की कोण? अध्वर्यू म्हणजे तो मुख्य पुरोहित जो यजुर्वेदात पारंगत असतो आणि यज्ञाच्या सर्व भौतिक म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टींसाठी जबाबदार असतो. तोच यज्ञाचा खरा सूत्रधार असतो. शतपथ ब्राह्मण नावाच्या एका महत्त्वाच्या ग्रंथात अध्वर्यूच्या भूमिकेबद्दल एकच पण अगदी परफेक्ट वाक्य आहे. यज्ञाच्या भौतिक भागाचा कर्ता, म्हणजे जो प्रत्यक्ष कृती करतो तो. यातूनच त्याच्या कामाचं महत्त्व स्पष्ट होतं. मग चला जरा बघूया की हा अध्वर्यू प्रत्यक्षात काय काय करायचा. त्याची कामं ऐकली ना तर थक्क व्हायला होतं. यज्ञाच्या भूमीचं अचूक मोजमाप करणं, विशिष्ट आकाराच्या अग्निवेधी बांधणं, अग्नी प्रज्वलित करणं, यज्ञात अर्पण करायचे पदार्थ तयार करणं, आणि या सगळ्यासोबतच तो यजूस म्हणजे गद्यमंत्रांचं पठणही करायचा. म्हणजे तो एकाच वेळी आर्किटेक्ट, शेफ आणि निवेदक सगळं काही होता. आणि हे सगळं करण्यासाठी त्याच्याकडे एक गाईड होता, एक प्रकारे ब्लूप्रिंटच म्हणा ना. तो ग्रंथ म्हणजे शतपथ ब्राह्मण. शुक्ल यजुर्वेदावरचा हा ग्रंथ इतका डिटेल आहे की अध्वर्यूसाठी तो जणू एक पवित्र मार्गदर्शकच होता. आणि इथेच अध्वर्यूच्या कामाचं खरंच सौंदर्य आणि महत्त्व दडलंय. त्याचं काम फक्त विटा रचणं किंवा आहुती देणं नव्हतं, तर यजुर्वेदातील ईश उपनिषदासारख्या ग्रंथांमधल्या गहन तत्त्वज्ञानाला तो प्रत्यक्ष आकार देत होता. तो अमूर्त विचारांना मूर्त रूप देणारा एक कलाकार होता. चला आता हे सगळं एकत्र जोडून बघूया आणि समजून घेऊया की ही भूमिका इतकी निर्णायक का मानली जायची. या प्रक्रियेचा प्रवाह बघा कसा आहे. सुरुवात होते शब्दाने, म्हणजे यजुर्वेदातील निर्देशांनी. त्यानंतर येतो तज्ज्ञ, म्हणजेच आपला अध्वर्यू पुरोहित, जो त्या शब्दांना समजून घेतो. आणि मग शेवटी येते कृती, म्हणजेच प्रत्यक्ष यज्ञ. म्हणजे अध्वर्यू या प्रवाहातील सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे, ज्याच्याशिवाय शब्दकृतीत उतरूच शकत नाहीत. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर अध्वर्यू पुरोहित हा फक्त एक पुजारी नव्हता. तो दैवी संकल्पना आणि भौतिक वास्तव यांना जोडणारा एक जिवंत पूल होता. त्याच्या अचूक कामावरच दैवी इच्छेचं भौतिक रूपात अवतरण आणि पर्यायाने वैश्विक सुव्यवस्थेचं संतुलन अवलंबून आहे, अशी एक दृढ श्रद्धा होती. आणि हाच विचार आपल्याला एका खूप मोठ्या आणि इंटरेस्टिंग प्रश्नाकडे घेऊन जातो. कोणत्याही श्रद्धा प्रणालीमध्ये आपल्या विश्वासाला व्यक्त करण्यासाठी प्रत्यक्ष भौतिक विधींची कृती करणं हे किती महत्त्वाचं असतं, यावर विचार करायला हरकत नाही.